जुनागड रोड. मी अश्विनीताईंकडे भजन आणि हार्मोनियम शिकते. भजन क्लासला सुरुवात करून साधारण 1.5 वर्ष झालं आहे, तर हार्मोनियम साधारण 2 महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. अश्विनीताईंच्या क्लासमध्ये भजनं म्हणा, टाळ तुटा आणि गरीबा असं नसतं, खूप काही असतं. हे त्या क्लासचं वेगळेपण आहे. ताई सर्व पदं अतिशय सुंदर मन लावून शिकवतात आणि प्रॅक्टिस करून देतात. ताई वक्तशीर आणि शिस्तप्रिय आहे. अखंड पायाला भिंगरी लावल्यासाठी एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये, एका बॅचमधून दुसऱ्या बॅचमध्ये गायन वादन शिकवणं त्यांचं सुरू असतं. आणि अर्थात त्यामागे त्यांचे चक्रधर म्हणजे त्यांचं इतकंच कौतुक आहे. नक्कीच. आणि एवढी धावपळ असूनही 100% एनर्जीने ताई प्रत्येक बॅच घेतात. कलेचा ध्यास, कलेचं वेळ यांच्या प्रत्येकाच्या रक्तातच आहे असं मला वाटतं. यांचा सगळ्यांचा ब्लड ग्रुप कला हाच असावा असं मला वाटतं. काळे कुलकर्णी कुटुंब हे भजन, कीर्तन, गायन, वादन, नृत्य, चित्रकला या सर्व कलांच्या मार्फत ईश्वराची अखंड सेवा करतात असं मला वाटतं. ही नजर पाहते आणि ठरविते सारे, ही नजर पहाया नजर कुणी मज देत द्यारे. हे सुधीर मोघे यांचे शब्द अगदी खरे. ही नजरच स्वामिनी, मोहिनी आणि ओवी यांना त्यांच्या पालकांकडून मिळाली असं मला वाटतं. माऊली म्हणतात तसं शब्द हे दीपच ज्योती आहेत. भगवंतांच्या गुणाचा प्रसार करण्याचं साधन म्हणजे भजन आणि कीर्तन. तर ते भजन आणि कीर्तन ही सेवा या सगळ्यांच्याकडून घडते आणि त्यातल्या भजनाचा खालीचा वाटा हा आपला असतो. प्रत्येक कार्यक्रम हा अतिशय शिस्तबद्ध आणि वेळेतच संपन्न होणार याची काळजी प्रत्येकजण घेतो. त्यासाठी दोन्ही कुटुंबाची असणारी मायक्रो मॅनेजमेंट ही अतिशय वाखाणण्याजोगी असते. ताई खूप छान शिकवतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी कसं या, कसं गा, कसं उभं राहा, कुठून या हा सगळा मेसेज करायला त्या कधीही विसरत नाही. कारण प्रत्येक कार्यक्रम त्यांना फ्लॉलेस, अतिशय अचूक असा झालाच पाहिजे असा त्यांचा दुराग्रह असतो. अश्विनीताई आणि अमोलदादांनी केलेला कोणताही कार्यक्रम हा आनंददायी सोहळा असतो. प्रत्येक कार्यक्रमातील अमोलदादांचं निरूपण हा एक अजून एक ज्ञानात भर घालणारा कार्यक्रम असतो. त्यामुळे ताईंचा क्लास म्हणजे एंटरटेनमेंट, म्युझिक, नॉलेज असा फुल्ली लोडेड प्रोग्राम असतो. 2-5 मिनिटात 1995 ते 2024 पर्यंत त्यांच्याविषयी बोलावं एवढी माझी झेप नाही. पण पुढील कलातीर्थच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी. माझं नाव दीपाली कुलकर्णी. कलातीर्थच्या सर्व मान्यवरांना आमच्या बुधवारच्या वर्गाचा मनापासून नमस्कार. आज हे जे मनोगत मी व्यक्त करणार आहे ते आमच्या बुधवारच्या वर्गातील सर्व विद्यार्थिनींच्या मनातील भावना आहेत, त्या मी माझ्या शब्दात मांडणार आहे. आज कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे एकत्र जमलो आहोत. कलातीर्थ म्हणजे विविध कलागुणांचा संगमच आहे असे म्हणायला हरकत नाही. कलातीर्थ हा एक असा वटवृक्ष आहे ज्याने भजन, संगीत, पेटी, तबला, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्वरूपातील पारंब्या एकत्र जोडून ठेवल्या आहेत. कलातीर्थचे सर्वेसर्वा म्हणजे अश्विनीताई, महेशदादा, अमोलदादा, अनुश्रीताई आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या स्वामिनी, मोहिनी, ओवी या सर्वांनीच कलेचा, संगीताचा, भजनाचा प्रसार करण्याचा आणि त्याबरोबरच समाजसेवेचा जो विडा उचलला आहे त्याबद्दल जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. कलातीर्थ म्हणजे कलातीर्थमध्ये फक्त भजनच नव्हे तर गायन, वाद्य, नृत्य या सगळ्याच कलांना वाव दिला जातो. अगदी 70-80 वयापर्यंतच्या नाही अमोलदादांच्या मते अजूनही 18 वर्षांच्या असणाऱ्या सर्वच मनाने तरुण असणाऱ्या भगिनींना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. ती फक्त कलातीर्थमध्ये. आमच्यासारख्या कधीही स्टेजची पायरी देखील न चढलेल्या गृहिणींना सुद्धा अश्विनीताई आणि कलातीर्थमुळे स्टेजवर येऊन सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आमच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि आमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला. त्यामुळे
आज आम्ही आमच्या कलेचा आविष्कार येथे दाखवण्याचे धाडस करतो. मुख्य म्हणजे इथे कुठलाही भेदभाव केला जात नाही. सर्वांना समान वागणूक मिळते. कोणालाही कुठले नियम पाळण्याची कसलीही सक्ती नसते. अश्विनीताई तर अगदी आपुलकीने प्रत्येकीची काळजी घेत असतात. आम्हा सगळ्यांचे वाढदिवस अश्विनीताई खूप उत्साहात साजरे करतात. अगदी घरासारखाच सन्मान आणि आदर इथे आम्हा सर्व विद्यार्थिनींना मिळाला तो फक्त अश्विनीताईंमुळे. कलातीर्थामुळे आम्हाला खूप मैत्रिणी मिळाल्या. आम्ही सगळ्या एकमेकींचे सुखदुःख एकमेकींना सांगतो, भरपूर हसतो. अशा प्रकारे कलातीर्थ म्हणजे आमचे एक कुटुंबच तयार झाले आहे. अमोल दादा नेहमी आम्हा विद्यार्थिनींचे कौतुक करत असतात. अनुश्रीताई कधीच समोर येत नाही, त्याबद्दल कुणी काही बोलू दे, पण दादा एक सांगू का, एका यशस्वी पुरुषामागे एक भक्कम स्त्री असते हे आम्हाला नक्कीच माहिती आहे. आणि महेश दादा आणि अश्विनीताईंबद्दल बोलायचं झालं तर इथे एका यशस्वी स्त्री मागे एक भक्कम पुरुष उभा आहे. हे निर्विवाद सत्य. तर असे हे आमचे कलातीर्थ कुटुंब, जिथे सर्व कला क्षेत्रातील कलाकार आहेत. आणि अशाच कलारूपी वटवृक्षाच्या छायेत भरपूर कलाकार घडत राहो आणि हा वटवृक्ष असाच बहरत राहो अशी प्रार्थना मी कलातीर्थतर्फे बाप्पाचरणी करते. आणि ही एक छोटीशी चारोळी ऐकून मी माझे मनोगत इथे थांबवते. आयुष्य झाले होते निरर्थक, एका वळणावर भेटले कलातीर्थ आणि त्यामुळेच मिळाला आमच्या जीवनाला खरा अर्थ. मी कुठेतरी वाचलंय, वाढण्याआधी रुजावं लागतं, वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं. क्या बात आहे. कलातीर्थाच्या बाबतीत हे अगदी सार्थ आहे. माझं हे 3रं वर्ष आहे क्लासला येऊन. मला पहिल्यांदा नाव कळलं आणि लागलीच इकडे मी धाव घेतली. अश्विनीताईंचं शिकवणं, त्यांची तळमळ, प्रत्येकीला समजत आहे का नाही हे जाणून घेऊन पुढे जाणं आणि त्यांचा आग्रही स्वभाव मला विशेष आवडला. कारण मलाही काही तत्वानुसार जायला आवडतं, त्या बाबतीत सेलिंग इन द सेम बोल, त्यामुळे मला ते फार आवडतं. दुसरं म्हणजे ठिकठिकाणी होणारे जे त्यांचे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमात नवीन आलेल्या विद्यार्थिनींना त्या छान लागली सामावून घेतात. म्हणजे नवीन आल्या आहेत म्हणून तुम्ही बाजूगाव असं नाही, तर आधी त्यांना पुढे घेतात. त्यांनी शिकलं पाहिजे, तर त्यांना सामावून घ्यायचं. ते कार्यक्रम करत असताना ती भजन, जी काही आपण भजन करणार आहोत त्याचं सादरीकरण, त्याचा सराव, त्या कार्यक्रमाची लगबग सगळंच मस्त. काय एकदा एखाद्या दिवशी आपण क्लासला गेल्यानंतर पुढच्या क्लासची आम्ही आतुरतेने वाट बघतो आणि मन ओढ घेतं. हेच मला वाटतं अश्विनीताईंच्या यशाचं गमत आहे. संगीत हा माणसाने पृथ्वीतलावर निर्माण केलेला स्वर्ग आहे. या क्षणभंगूर जीवनात संगीत हेच एक शाश्वत रूप आहे जे आपण सगळेजण अनुभवतो आहोत. अमोल सरांबद्दल काय बोलू, अनंत काणेकरांनी सांगितलेले आहे, हे जे सगळे कलाकार आहेत ना, ते कलाकार म्हणजे सुखस्वप्नांचे सागर आहेत, सुखस्वप्नांचे कारखानदार आहेत. आणि मला ते अगदी पटलं की या कलाकारांनी तयार केलेल्या कलादालनात तुमच्या आमच्यासाठी सामान्य माणसं, थकली भागलेली माणसं त्याची आतुरतेने वाट बघत असतात. ती त्या सगळ्यांची विश्रांती स्थानं असतात. अमोल सरांचं वेगवेगळे उपक्रम, नवनवीन कल्पना आणि रोज काहीतरी नवीन करायची त्यांची प्रबळ इच्छा, हे सगळं बघून मी तर अवाकच होते. अश्विनीताई, महेश सर, अमोल सर सर्व उपक्रम राबवत असताना आपल्याला सगळ्यांना सामावून घेतात. सामाजिक कार्य करत असताना सगळ्यांना तुम्ही हे करा ते करा, सगळ्यांनी सहभागी व्हा आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. पटतंय ना तुम्हाला? हे सर्व करत असताना महेश सर, स्वामिनी, मोहिनी, ओवी यांची सगळ्यांना साथ मिळते. त्यांचं सगळ्यांचं विशेष कौतुक. जिंदगी में हर किसी को कुछ न कुछ चाहिए होता है. इस उम्र में मुझे भी चाहत थी
अच्छा सा भजन सीखना और ताल बजाना, वो तो मैंने अश्विनी ताई से पा लिया आहे. माझ्या गुरु भगिनी अश्विनी ताई आणि इथे जमलेल्या सगळ्या सख्या, ज्यांच्यामध्ये प्रत्येकीच्यामध्ये काही ना काहीतरी विशेष गुण आहे. या सर्व सख्या मला आपल्या क्लासमध्ये येऊन मिळाल्या, त्यांचे कौतुक आणि हे सगळं मला लाभलेले गुरु आणि माझ्या या सख्या, याबाबत मला अहोभाग्य लाभलेले. कलातीर्थाच्या बाबतीत मी तर एवढंच म्हणेन की कलातीर्थाचं नाव समजलं, आवडलं, मनापासून करावंसं वाटलं, स्वीकारलं, मस्त मजेत केलं आणि मनी आनंद आणि समाधान पावलं. मनी आनंद आणि समाधान पावलं. नमस्कार. नमस्कार, मी वसुधा कुलकर्णी. तर आज कलातीर्थच्या वर्धापन दिनानिमित्त एक विद्यार्थिनी म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करायला तुमच्यासमोर उभी आहे. जुलै 2023मध्ये गुरुपौर्णिमेपासून मी कलातीर्थ भजनी मंडळात सामील झाले. आपल्याला भजन म्हणता येईल का, हे जमेल का, असे विचार डोक्यात घेऊनच सोनालीच्या साथीमुळे मी या मंडळात प्रवेश केला. पहिल्याच दिवशी अश्विनीताईंची आपुलकी, प्रेम आणि उत्साह पाहून मी खरंच खूप भारावून गेले. आणि बुधवारच्या वर्गातल्या विद्यार्थिनींनी पण आम्हाला दोघींना इतकं सहज अलगदपणे सामावून घेतलं की आम्ही नवीन आहोत असं आम्हाला कधी जाणवलंच नाही. ताईंची चिकाटी आणि सगळ्यांना सामावून घेत उत्साहाने शिकवण्याची पद्धत, या सगळ्यांमुळे हळूहळू आत्मविश्वास वाढायला लागला आणि भजनाच्या वर्गाला यायचा अगदी मनापासून आम्हाला आवडायला लागलं. मला भजन, गजर, गोंधळ, जोगवा वगैरे म्हणण्याची संधी कधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण कलातीर्थमुळे हा आनंद माझ्या आयुष्यामध्ये आला. भजनाचा प्रचार आणि प्रसार याची काय गरज आहे असं आधी बरेच वेळा मनात विचार येऊन गेला. पण जेव्हा ते मी अश्विनीताईंकडनं ऐकलं की त्याची काय गरज आहे आणि काय हे करायचं, आणि त्या अविरतपणे गेली 25-28 वर्ष भजनाचा प्रचार आणि प्रसार करतायत, तर त्याची खरंच आपल्या समाजामध्ये गरज आहे. कारण भजनाचा क्लास हा थोडासा टिंगल करण्याचा विषय आहे असं आपल्याकडे अजूनही काही घरांमध्ये असतं. तर त्याची गरज मला कलातीर्थमध्ये आल्यानंतर कळली की भजनाचा प्रचार आणि प्रसार खरंच खूप गरजेचा आहे. काळे आणि कुलकर्णी कुटुंबीय यांचं वर्णन कुटुंब रंगलंय संगीतामध्ये असं करता येईल. अमोलदादा आणि महेशदादा आणि अनुश्रीताई यांची साथ अश्विनीताईंना आहेच, पण ओवी, मोहिनी आणि स्वामिनी ह्यांचा उत्साह वगैरे त्यांच्या वयाप्रमाणे आहेच. पण मला त्यांच्या तिघींमधलं एक गोष्ट अतिशय भावते, ती म्हणजे त्यांचा साधेपणा. त्यांच्या वयाप्रमाणे त्या अजिबात नाही वागत कशा कधी, अत्यंत मॅच्युअरली आणि खूप साधेपणाने त्यांचं वर्तन असतं कुठल्याही कार्यक्रमामध्ये, भजनाच्या क्लासमध्ये, दोन्ही ठिकाणी. गेल्या वर्षभरामध्ये नवरात्र, दत्तजयंती, इतर उत्सवात आणि भरतनाट्य मंदिरच्या स्टेजवर कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी ताईंनी आम्हाला दिली, याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमांमुळे गायनामध्ये म्हणजे भजन म्हणण्यामध्ये थोडी थोडी सुधारणा होत गेली असं मला वाटतं, पण ती खरंच झाली का नाही हे ताईच सांगू शकते. या कार्यक्रमांमुळे पुण्यातील अनेक देवळं जी माहिती नव्हती त्याची माहिती झाली, तिथे जाण्याची संधी मिळाली आणि खूप आनंद मिळाला. गुंडा, हळदी कुंकू आणि सगळ्यांचे वाढदिवस यासारख्या या कार्यक्रमात सर्वांना सामावून घेत साजरे कसे करावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे कलातीर्थ भजनी मंडळ, म्हणजेच आमचा आनंदाचा तास. ताईंना त्यांच्या घरच्यांची मिळणारी साथ तर धक्क करणारी आहे. महेशदादा आणि अमोलदादा तर कायमच त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे असतात. कलातीर्थमध्ये आल्यामुळे विविध कलागुणांमध्ये प्रावीण्य असलेल्या अनेक मैत्रिणी मला मिळाल्या. त्यांना भेटण्यासाठी आम्ही दर आठवड्याला अत्यंत आतुर असतो. ताईंच्या कलातीर्थ भजनी मंडळामध्ये आल्यामुळे एक वेगळा आनंद, म्हणजे तो मी आता ॲक्च्युली शब्दात नाही सांगू शकत आहे. कारण जर एखादा क्लास बुडला तर ते काय मनात विचार येतात किंवा काय वाटतं
ते मला शब्दात नाही मांडता येत. आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते अनुभवलं असेल, अनुभवत असतोच आपण नाही. आणि आपल्या सामाजिक उपक्रमामध्ये आपण प्रत्येकजण आपापल्या परीने सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतच होतो याच्या आधी पण अशा प्रकारे सामाजिक उपक्रम इतक्या छोट्या छोट्या पातळीवर पण राबवता येतात आणि आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या त्याच्यामध्ये सहभाग घेता येतो याचा कलातीर्थ भजनी मंडळात आल्यामुळे याचा अनुभव आला आणि त्याचा खूप आनंद झाला. अशा या उत्तम मंडळाची किंवा उत्तम क्लासची मी एक विद्यार्थिनी आहे याचा मला खूप अभिमान आहे. आणि आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या बुधवारच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थिनींतर्फे मी ताईंचे खूप खूप आभार मानते की आम्हाला इतका सुंदर अनुभव दिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कलातीर्थला मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांचं खूप अभिनंदन. मी वृषाली फाटक. अश्विनी जगू कसा तुझ्या विना आम्ही ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, तू ये ना सखे, तू ये ना सखे. या मी म्हणलेल्या गाण्याची गंमत सोडली तर हे मात्र अगदीच खरं आहे की आपल्या सगळ्यांचं असंच असतं की भजनाविना आणि ताईविना आपण हे खूपच अवघड आहे. पूर्वीपासूनच भजन म्हणजे टाळ तुटणे, कुटाळक्या करणे आणि काहीच जमत नाही म्हणून भजनाला तरी जा असाच होता. पण हे सर्व मोडीत काढून भजन म्हणजे आनंदाची, विचारांची, मैत्रीची देवाणघेवाण, देवाशी जवळीक साधण्याचा मार्ग हे आणि ह्याचा प्रसार करणारे हे काळे कुलकर्णी कुटुंब. या सगळ्यांचा आपण एक छोटासा भाग हे जास्तीत छान. कोणताही क्लास लावायचा म्हणजे फिया भरमसाठ, पण आमची फी फक्त 200 रुपये. हे सांगून सुद्धा खरं वाटत नाही, आश्चर्यच वाटतं सगळ्यांना. हा डोलारा सांभाळणारे खांब म्हणजे आशुताई, अमोल दादा, महेश दादा आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्वामिनी, मोहिनी आणि ओबी यांच्याकडे बघूनच निश्चित हा परिवार त्या सांभाळतील याची खात्री वाटते. पण या खांबांना धरून ठेवणाऱ्या काळे काकू आणि अनुश्री या सगळ्यांचे मानावे तेवढे आभार आणि कौतुक थोडेच आहे. इथे कोणतेच बंधन नाही, ना वयाचे ना ड्रेस कोडचे. खूप योजना आल्या पण वयामुळे आपण कुठेच बसलो नाही, ना लाडकी बहीण ना अजून काही. पण कलातीर्थ भजनामुळे आपल्याला कधीही न संपणारा फायदाच फायदा झाला आहे. सगळ्याजणी खूप छान दिसतायत. जसं छान दिसताय तसंच छान गायचं आहे. हे स्वर कानावर पडले की खूपच उत्साही वाटून कार्यक्रम छान व्हायला मदत होते. अनेक वर्ष सातत्याने हाती घेतलेले कार्यक्रम इथे पार पाडले जातात. कधीही खंड नाही, उलट भरच पडत आहे. जसं की दिवाळी पहाट हा कार्यक्रम इतरांचा ऐकण्यासाठी आपण नटून थकून गेलो असतो, पण आपण छान नटून दिवाळी पहाट हा कार्यक्रम करू असं कुणालाही वाटलं नसेल. पण हेही शक्य झालं ते महेश दादांमुळे आणि ताईच्या भाषेत. खरंच आपण कलाकार आहोत याचा नक्कीच फील आपल्याला घेता येतो आणि हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. सळसळती, हसरी, आपल्या वयात मिसळून जाणारी आपली आशुताई हिच्यामुळे, पण तेवढी शिस्तप्रिय. स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. गेल्या काही महिन्यापूर्वीची गोष्ट. पुण्यातला एक 7 वर्षाचा नातू आणि त्याची पुण्याबाहेर राहणारी आजी यांचा संवाद चालला होता. त्या नातवाला असा गहन प्रश्न पडला होता की त्या पुण्याबाहेर राहणाऱ्या आजीचा गाणं, पदार्थ दाखवणं, कविता वाचणं, भजन असा कुठलाच व्हिडिओ यूट्यूबवर का नाही, आणि याच्या उलट त्याच्या पुण्यातल्या आजीचं मात्र या सगळ्यामध्ये सहभाग असलेले व्हिडिओ यूट्यूबवर कसे काय. त्या 7 वर्षाच्या नातवाला जो गहन प्रश्न पडला होता त्याचं उत्तर इथे बसलेल्या सगळ्या भजन सख्यांना माहिती की नक्कीच
त्याची पुण्यातली आजी ही कलातीर्थची विद्यार्थिनी आहे. तीच मी कलातीर्थ भजनी मंडळाची विद्यार्थिनी अनुजा राजमाची. कलातीर्थ भजनी मंडळाच्या संचालिका अश्विनीताई काळे कुलकर्णी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अश्विनीताई. त्यांचं वर्णन कसं करू, शब्दच कमी. प्रेम ममता आणि जिव्हाळा सकल गुणांचा संगम हा, उत्साहाचा चैतन्याचा निरंतर प्रवाह हा, भजनाचा प्रचार प्रसार हेच ज्यांचे ध्येय असे, अशा अश्विनी ताईंना सतत माझे नमन असे. असं म्हणतात की परमेश्वराच्या प्रेमापोटी अतिशय उत्कटतेने जे शब्द आणि सूर उमटतात त्यामुळे तना मनाला नवचैतन्य लागतं आणि हा नवचैतन्य लाभण्याचा अनुभव किंवा अनुभूती ही अश्विनीताईंच्या भजन वर्गामुळे आपल्या सगळ्यांनाच निश्चित मिळते. सगळ्याच विद्यार्थिनींवर अश्विनीताईंचं अतोनात प्रेम. अश्विनीताई आपल्या सगळ्यांना मुली म्हणतात. आता ताईंनीच आपल्याला मुली म्हटल्यावर या मुलींच्या हातून कधी कधी एखाद्या पदाची प्रॅक्टिस कमी होते, शब्द खेचले जातात किंवा कधी कधी फार घाईने उलट पाडल्या जातात. पण अशा वेळी अश्विनीताई कधीही चिडत नाही. अतिशय शांतपणे शब्दफेक कशी करायची, कुठल्या शब्दानंतर त्यांचा कट, अशी जी ॲक्शन आहे ती इतकी छान लक्षात राहते की त्यामुळे त्याच्यानंतर आपण चुका करत नाही आणि छान पद्धतीने भजन सादर करण्याचा आनंद घेत असतो. भजनाचा सराव कसा करा हे अश्विनीताईंनी ज्या पद्धतीने सांगितलंय ती पद्धत अशी आहे. त्या म्हणतात, सगळ्या जणींनी आपापल्या देवघरातल्या देवीला, अन्नपूर्णेला, बाळकृष्णाला पंचपदी ऐकवा, जोगवा गोंधळ ऐकवा, गवळण ऐकवा. मला वाटतं भजनाची प्रॅक्टिस करण्याची याच्याहून दुसरी छान आणि उत्तम पद्धत असूच शकत नाही. अश्विनीताईंमुळे असंख्य ठिकाणी, असंख्य देवळांमध्ये भजन करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना कायम मिळते. अश्विनीताईंची जशी मी विद्यार्थिनी आहे, शिष्य आहे, तशी स्वामिनीचीही मी शिष्य आहे. स्वामिनीकडे मी गेले वर्षभर शास्त्रीय संगीत शिकते. स्वामिनीचं वर्णन काय करावं, अतिशय प्रेमाने, आपुलकीने आणि शास्त्रीय संगीतातले विविध बारकावे इतक्या छान पद्धतीने ती आम्हाला समजावते की तिच्या तोंडून त्या विविध रागातल्या चिजा ऐकणं म्हणजे कानाला खरोखरच मेजवानी. आपले सगळ्यांचे जे व्हिडिओज यूट्यूबवर दिसतात त्यामागे असलेले अथक परिश्रम, कष्ट हे सगळे स्वामिनीचे आहेत. त्यासाठी तिच्या कमीच आहे. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा भजनाचे कार्यक्रम होतात तेव्हा त्या कार्यक्रमांमध्ये अमोलदादांची जी काही निरूपण करण्याची पद्धत आहे ती अतिशय रसाळ असं त्यांचं निरूपण. महेश दादांची तबल्याची उत्तम साथ आणि स्वामिनी मोहिनी ओवी यांची तालवाद्याची साथ. त्यामुळे खरोखरच भक्तिरसात न्हाऊन जाण्याचा अनुभव मिळतो. स्वामिनी मोहिनी आणि ओवी यांच्या ठिकाणी गायन, वादन, नृत्य, चित्रकला अशा सकल गुणांचा, सकल कलांचा समुच्चय तर आहेच, पण त्याबरोबर अनेक गुणांचाही समुच्चय या तिघींमध्ये आहे. त्यामुळे स्वामिनी, मोहिनी आणि ओवी म्हणजे स्वतःच्या आमच्या गुणांनी तळपणाऱ्या, चमकणाऱ्या, तेजस्वी अशा दीपशिखा आहे असं मला वाटतं.
मनोगताचा समारोप करताना मला जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि त्याचा आधार घ्यावासाच वाटतो. आता अमोलदादांसमोर एखाद्या अभंगाचा संदर्भ देणं म्हणजे खरं तर धारिष्ट्य, पण ते मी करते. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्ये जावे तरी त्यांनी, नमनते नम्रता अंगी मेघे रंगी पालट, तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोष. ज्याच्या अंगी नम्रता आहे, ज्याची वाणी अतिशय रसाळ आहे, त्या व्यक्ती खऱ्या भाग्यवान आहेत. त्यांचं जगणं खरं भाग्याचं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि अशा व्यक्तींचं नाव घेणं किंवा त्यांचं नाव सतत तोंडात असणं यांनी फार संतोष होत असतो. आणि अशा व्यक्ती दुर्मिळ असतात आणि त्या दुर्मिळ व्यक्तींच्या संपर्कात म्हणजेच काळे आणि कुलकर्णी कुटुंबियांच्या संपर्कात आपण सगळेजण आहोत. हे खरंच आपलं भाग्य आहे. काळे आणि कुलकर्णी कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळे माझं जीवन गाणं मला अधिक सुरेलपणे गाण्याची शक्ती सतत मिळते. धन्यवाद.
आत्ता 13 आणि 14 नोव्हेंबर आमची मंगळवारचा वर्ग जो आहे आमचा, तर त्याची सहज स्वरूपामध्ये आमचा कार्यक्रम करण्यासाठी पायलताई करंदीकर यांच्या जे दादा आहेत राजेंद्र दादा, तर बदलापूरला त्यांची शेती आहे. तर देवळामध्ये तर आपण अनुभव घेतलेलाच आहे कार्यक्रमांचा. तर आमचा मला असं भाग्य लाभलं की शेतामध्ये मला तिथे कार्यक्रम सादर करता आला आणि तो एक काही वेगळाच अनुभव होता. आणि पुण्याबाहेर मला वाटतं आपला प्रथमच कार्यक्रम आहे, तर तो अतिशय सुंदर झाला. आणि ती ट्रीप जशी झाली, जशी आमची सुरुवात झाली आणि सहल पूर्ण झाली, तर या दरम्यान जे काही आम्हाला आनंद मिळाला, आम्ही जे काही अनुभवलं ते विचार माझ्या मनात आले आणि त्या विचारातून ही कविता साकार झाली की मी आपल्यापुढे सादर करते. सहलीला निघाली चिंतामणी गाडी. आमच्या गाडीचं नाव होतं चिंतामणी. साक्षात वरद विनायकच आमच्याबरोबर होते. सहलीला निघाली चिंतामणी गाडी, बदलापूरची भटवाडी झाली आनंदवाडी. बदलापूरची भटवाडी झाली आनंदवाडी. गाडीत झाल्या गप्पा टप्पा तर आपल्या सगळीकडे होतातच, पण गाडीत झाल्या गप्पा टप्पा. मनातला केला रिकामा कप्पा. कर्जतच्या वडापाववर मारला ताव. मध्ये कर्जत लागला आम्हाला जाताना, तिथला आम्ही वडापाव सोडू काय नाही. कर्जतच्या वडापाववर मारला ताव. कढी खिचडी भाजी भाकरी एक नंबर होती राव. सख्यांचा उत्साह भारी दांडगा. गाण्यांच्या भेंड्या आल्या रंगा. गाण्यांबद्दल काय बोलू. गाण्यांबद्दल काही तर आपल्याला सर्व सांगतातच आहेत, सगळेजण कौतुक करतातच आहेत, पण आम्ही जी तिथे भजनं केली ना, गाण्यांबद्दल काय बोलू. पिकासंगे पुजगावणे लागले डोलू. आम्ही ज्या भेंड्या खेळल्या त्या भेंड्यांच्या संदर्भात मी बोलते. तर गाण्यांबद्दल काय बोलू. पिकांसंगे पुजगावणेही लागले डोलू. हसणे खिदळणे नुसता धांगड हिंगा. जसं आज आपल्याला ताईंनी काही बाबतीत मुभा दिलेली आहे, तशी आम्हाला मुभा दिली होती आणि याचा आम्ही नक्कीच फायदा घेतलेला आहे, आनंद झालेला आहे. हसणे खिदळणे नुसता धांगड हिंगा. मुलांच्या वरदान बायकांचा पिंगा. कलात्मक खेळ तेही आम्ही सादर केले. कलात्मक प्रत्येकामध्ये काय काय कला आहे, जशी आपण आता बघतोय कार्यक्रमामध्ये. तर कलात्मक खेळातून कला प्रगटली. वाद्यांच्या तालासुरात भजनेही म्हटली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाली मंजूळ पहाट. सुगंधित रंगीबेरंगी फुले पाने पाहत होती वाट. चहा घेऊन शेतात मारला फेरफटका. वृक्षलतांचे औषधी गुणधर्म कळाले बरं का. निसर्गाच्या चमत्काराने भारावून गेले मन. भटदादांनी माळरानाचे केले नंदनवन. संगीताच्या संस्काराने फुलला भक्तीचा मळा. संगीताच्या संस्काराने तिथे भातशेती लावलेली होती आणि त्या शेतीला संगीताचे संस्कार दिले जातात असं दादांनी सांगितलं. रुद्रपाठ वगैरे तसा आपला भजनाचाही संस्कार त्या शेतावर झालेला आहे. संगीताच्या संस्काराने फुलला भक्तीचा मळा. निसर्ग देवता प्रसन्न झाली. सेवा आणि फळा. शास्त्रोक्त सेंद्रिय शेतीचे दादा देतात प्रशिक्षण. पवित्र येथील मातीचा कण अनकण वेचा आनंदाचे क्षण. थोर त्यांचा त्याग, समर्पण आणि आदर्श पुरस्कार. बेडीनाळच्या भटदादांना शतदा नमस्कार. वाहत राहो निसर्गधारा करुणी प्रचार प्रसार. वृक्ष लावणी वसुंधराही सजवू हिरवीगार. ताईंना मला भेट द्यायची. ताईंनी 2 मिनिटं घेतली. तिची परंपरा मी ओढली नाहीये की सहज आणि निबंध लिहितात साक्षर म्हणजे, पण मला कविता करण्याचा छंद आहे. कविता साकार खूपच सुंदर. या गोष्टी आणखी कार्यक्रम आपले सादर होत सगळ्या वर्गांची मिळून. आणि ती सुरांची गाडी आहे, ती गाडी आता साधी नाही राहिलेली, आता ही डायरेक्ट मेट्रो आलेली. सगळे डबे जे आपले वर्ग आहेत, एक एक डबा म्हणजे एक एक वर्ग आहे, असे अनेक वर्ग भाडं या गाडी
भजन क्लासमध्ये मिळणारी ऊर्जा सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं. मी कवयित्री भजन क्लासमध्ये मिळणारी ऊर्जा सगळ्यांनी मनोगत व्यक्त केली, पण मी कवयित्री नाहीये. थोडंसं कविता करण्याचा प्रयत्न केला. गोड मानून घ्या मैत्रिणींनो. मी सोनाली कंठे, बुधवारच्या क्लासमधली विद्यार्थिनी आहे, ताईंची. भजन मार्गामध्ये एक वेगळीच ऊर्जा मला नेहमीच मिळते. मी तर इतकी धावत धावत येते आणि नेहमी लेट येते. ताई माझ्याकडे बघतात आणि पेटीवर पुन्हा चालतात. कारण मी इतकी दमून आलेली असते, पण मी येते कारण मला तो क्लास मिस करायचा नसतो. कलातीर्थ भक्तीचा मळा. कलातीर्थ आहे भक्तीचा मळा. सुरांमध्ये रंगतो ईश्वरांच्या जळा. देवाचे गान आत्म्याचा ओघ. देवांचे गान आत्म्याचा ओघ. मनात नाचती आनंदाचे योग. कलातीर्थ मध्ये मिळते नवी प्रकाशाची वाट. कलातीर्थ मध्ये मिळते नवी प्रकाशाची वाट. शांत मनाला मिळते नव्या विचारांची साथ. शांत मनाला मिळते नव्या विचारांची साथ. देवांची गाणी. देवांची गाणी साक्षात मंत्र. देवांची गाणी साक्षात मंत्र. मनशांतीसाठी जणू आम्ही साऱ्या जणी येतो एकत्र. सध्या मनशांतीची खूप गरज आहे. कलातीर्थमध्ये सर्वच भजन. कलातीर्थमध्ये सर्वच भजन भक्तिभावाने भक्तिमय वातावरणात होतात सादर. काळे कुलकर्णी परिवार यांचं नाव घेतल्याशिवाय तर कलातीर्थ पूर्ण होतच नाही. काळे कुलकर्णी परिवार फारच मनाने उदार. काळे कुलकर्णी परिवार फारच मनाने उदार. नेहमीच सर्वांचा ते करतात आदर. त्यांच्या कन्याही आहेत सहाय्य हात. त्यांच्या कन्याही आहेत सहाय्य हात. उत्साहाने सजते भक्तीचा प्रत्येक साज. कलातीर्थचे सूर्य भक्तीचे रंग. जोडतो जीवाला नवी उमंग. कलातीर्थ जिथे सूर लागतात दिव्य. मन आणि आत्मा होतो तेथे शांत पवित्र आणि निर्मळ. कलातीर्थ आहे भक्तीचा आढळ दीपस्तंभ. कलातीर्थ आहे भक्तीचा आढळ दीपस्तंभ. आम्हा सर्वांसाठी आहे तो एक परम आश्रम. धन्यवाद.
शिवलाय नवसा गानवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा शिवलाय गानवा बाई मी शिवलाय गानवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा ह्या झग्याला लावले मी काठ ह्या झग्याला लावले मी काठ आणि त्यावर लिहिला मी हरिपाठ हरिपाठ म्हणजे कोणता हो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे उतरी वेदशास्त्र उभारी पाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूणा द्वारकेचा राणा पांडवा घरी असा हा हरिपाठ लिहिला मी तेव्हा ऐका लहान होते तवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा हो ह्या झग्याला लावली मी दोरी ह्या झग्याला लावली मी दोरी ऐका बरं का या झग्याला लावली मी दोरी आणि त्यावर लिहिली ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी कवा 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 लहान होते तवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा हो या झग्याला लावला मी रंग ह्या झग्याला लावला मी रंग ऐका बरं का या झग्याला लावला मी रंग आणि त्यावर प्रकट झाला माझा पांडुरंग लहान होते लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा लहान होते तवान बाई मी शिवलाय गानवा हो या झग्याला लावली मी गुंडी बर का मनीषाताई अनुजाताई ऐका बर का या झग्याला लावली मी गुंडी या झग्याला लावली मी गुंडी आणि निघाली माझ्या पांडुरंगाची दिंडी आणि हो लहान होते नामा म्हणे एका जनार्दनी हा झगा झाला जुना एका जनार्दनी हा झगा झाला जुना हा झगा म्हणजे काय हो अहो हा देह नश्वर तो झिजणारच झिरलो होणारच म्हणूनच नाथ म्हणतात हा झगा झाला जुना आणि हा जन्म नाही पुन्हा. नमस्कार. अश्विनीताईंच्या आग्रहाखातर मंगळागौरीचे एक झलक प्रत्यक्षात 65 ते 70 खेळ त्यातल्या मी 10-12 थोडेसे खेळून दाखवतो आणि वेळ कमी असल्या कारणाने जे सगळ्यांना जमतील पण जे इतरांना माहीत नाही असेच खेळ दाखवणार. नमस्कार मैत्रिणींनो. भान आहे आम्हाला आमचा जुना वारसा जपण्याचा म्हणूनच जपतो आहोत खेळ मंगळागौर खेळण्याचा. पाहूयात एक छोटीशी झलक. कलातीर्थ ग्रुप सादर करीत आहे खेळ मंगळागौरीचे तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचे. चला तर मग मंगळागौरीचा जागर करूया. 1, 2, 3. गौरामध्ये कवर मंगळा
मंगलमूर्ती मंगल माते वंदन करते तुला. फुगड्यांनी सुरुवात करूया मंगळागौर जागरणाला. बघूया तर फुगड्या. मग फुगड्यांचे एकंदर 50 प्रकार आहेत, पण त्यातल्या ज्या वेगळ्या आहेत त्या 4-5 दाखवतो. चहा बाई चहा, पद्धतीचा चहा, चहा बाई चहा, पद्धतीचा चहा, मैत्रिणी मैत्रिणीच्या फुगड्या पहा, मैत्रिणी पहा रे पहा, मैत्रिणींच्या फुगड्या खेळायला जागा द्या. हनुमान बेलाच्या झाडावर कोणी पार, कोणी पार, हनुमान दिसते छान, दिसते छान. धंततुडी धंततुडी शाबायाची मुरडी, धंततुडी धंततुडी शाबायाची मुरडी, धंततुडी 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 धंततुडी. एका हाताची मुरडी मामा देतो लुगडी, मामा माझा डोळा, मामी माझी चाळी, शेवंतीची जाळी, जाळीला ग खिडक्या खिडक्या, आम्ही किती लाडक्या लाडक्या. जाऊ नका माघारी गौरणी, जाऊ नका माघारी. दंडफुगडी दंडाची बाई दंडाची, हाताची मागणी सोन्याची बाई सोनाची. अगं मुलींनो, आता दिंड मोडायला घ्या बरं. दिंड मोडलं पोरी, दिंडाची लांब दोरी, दिंड मोडलं पोरी, दिंडाची लांब दोरी, माका तोडगं पुरी, माक्याचा गुण भारी, माका तोडगं पुरी, माक्याचा गुण भारी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, मोगरा तोडगं पुरी, मोगऱ्याचा वास भारी, मोगरा तोडगं पुरी, मोगऱ्याचा वास भारी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, गजरा मार्ग पोरी, दिसतोय छान भारी, गजरा मार्ग पोरी, दिसतोय छान भारी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, दिंड मोडगं पोरी, दिंडाची लांब दोरी, दिंडाची लांब दोरी, दिंडाची लांब दोरी. थोडीशी विश्रांती म्हणून थोडेसे उखाणे घेऊया मध्ये. दिवाळी पहाट सहल वर्धापन दिन सगळे प्रयत्न आम्ही जगलो म्हणून गजाननराव म्हणाले तो बस निवंत जरा माझ्या संग. ही एक स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. एक स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. माहेरचा मान तर सासरची शान आहे. माहेरचा मान सासरची शान आहे. श्रीरामांचे नाव घेते. आमचा हा कला राजवटी कंकणाना रुपये मोजरा बंदा. राजवटी कंकणाना रुपये मोजरा बंदा. आणि आमचे स्वरूप नुसतं बघितलं की सुचत नाही का काढली गारगार कुल्फी. मिलिंदरावांच्या सोबत काढते मी सेल्फी. एवढं नटून थटून गजरा मारून कुठे जाता?
मनातले खेळ ते सासरी मॉरिशसला पाठवले. कारण का माहितीये, 2016 साली आमचा मंगळागौरीचा ग्रुप मॉरिशसला जाऊन आला. 25 हा मराठी दिन, त्या दिवशी आम्हाला आमंत्रित केलं होतं. सर्व मंत्र्यांसमवेत आम्हाला जेवण वगैरे होतं. तुला कोणी मारलं, तुला कोणी मारलं, सासूनी मारलं, सासूनी मारलं, कसं कसं मारलं, असं असं मारलं, कसं कसं मारलं, असं असं मारलं. सासू कुठे गेली, मॉरिशसला गेली, सासू कुठे गेली, मॉरिशसला गेली. कशी कशी गेली, अशी कशी गेली, कशी गेली, अशी अशी गेली. अंदूल मांदूल खेळायला गेली, अंदूल मांदूल खेळायला गेली. अंदूल मांदूल तुझं नाव काय, गेल्या माझ्या नावाची तुला गरज काय. कोल्हापूर गावा, कोल्हापूर गावा, तुला द्यायची हाय, तुला द्यायची हाय. नको रे बाबा कोल्हापूर गावा, पेटेवाल्यांची मला भीती वाटते. हे अंदूल मंदूल तुझं नाव काय, माझ्या नावाची तुला बघायचं काय. पुण्याच्या गावा, पुण्याच्या गावा, तुला द्यायची हाय, तुला द्यायची हाय. नको रे बाबा पुण्याच्या गावा, पुण्याच्या भांग्याची भीती वाटते. हे अंदूल मंदूल तुझं नाव काय, हे अंदूल मंदूल तुझं नाव काय, हे अंदूल आवळा बेसू की कवळा बेसू, आवळा बेसू की कवळा बेसू. आवळ्या कवळ्याची भाजी करू, आवळ्या कवळ्याची भाजी करू. जाई खुडू का जुई खुडू, जाई खुडू का जुई खडू. जाई जुईचा गजरा करू. ताम तवली खेळायला जाऊ, ताम तवली खेळायला जाऊ. ताम तवली 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 तवली, ताम तवली तवली तवली, शंभर 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 तवली तवली तवली, ताम तवली तवली. सोशल मीडियाचा धिंगाणा आणि फेसबुक इंस्टाग्रामचा आलाय जमाना. रोजच सोशल मीडियाचा धिंगाणा आणि फेसबुक इंस्टाग्रामचा आलाय जमाना. आणि आजच्या या जमान्यात फिरायला जाण्याचे ठिकाण झाले मॉल. आजच्या या जमान्यात फिरायला जाण्याचे ठिकाण झाले मॉल. आणि माझंही नाव घेणाऱ्या कड्यावर आला की आमचा व्हिडिओ कॉल. कलातीर्थामुळे मला झाली गायनाची निर्माण झाली गायनाची आवड. वाजवायला शिकले शंख आणि प्रदीप रावांचे नाव घेते. मला मिळाले नवीन पंख. मुळामुठाच्या काठावर अल्ल्याड आहे कावळं आणि पल्ल्याड आहे बगळं. अल्ल्याड आहे कावळं, पल्ल्याड आहे बगळं आणि आमचे आहो हनुमंतराव अगदीच नेबळ. सरीवर सरी पावसाच्या सरी, सरीवर सरी पावसाच्या सरी, एवढंच म्हणतात माझी माधुरी लईच भारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्तीने. निलेशरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. नवीन झिम्मा कसा खेळतात ते बघूया बरं. पाणी पुरी बाई अडवलं, आला होता धीर माझा त्याने बाई अडवलं. पाणी आणि सोनक बाई फसवलं, आला होता गर्जनी माझा घरे बांधलं. माझ्यासाठी टाकलं पाणी पुरी बाई अडवलं, आला होता धीर माझा त्याने बाई अडवलं. पाणी आणि सोनक बाई फसवलं, आला होता
बांधलं माझ्यासाठी चांगलं चलती हुई हवा में झम झम हमारे संग संग चली गंगा की लहरें पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा माया शिंपा ग माया शिंपा ग माया शिंपा ग माया शिंपा पाणी वाचवा ग पाणी वाचवा ग पाणी वाचवा ग पाणी जगवा ग झाड जगवा ग झाड जगवा ग झाड पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा आजकाल सगळ्यांनाच आवडते मिसळ आणि पावभाजी आणि मी आहे समर्थाची आजी. तिला बोलण्याला जरा प्रॉब्लेम पण तिला सगळ्याची हौस ती कशी नाव घेते बघा. तुला बतूल बत्तीक टूल तुला बतूल बत्तीक टूल आणि आमचे ब्युटिफुल. चिंचेच्या झाडाचा छोटा छोटा पाला चिंचेच्या झाडाचा छोटा छोटा पाला मी आहे निलेशरावांची मधुबाला. लगीच झालंय काल लगीच झालंय काल नवरा कुठे गेला नवरा कुठे गेला महिना गेला महिना गेला परत का ग आला परत का ग आला करमत नाही त्याला काय आणलं तुला काय आणलं तुला साडी आणली मला साडी आणली मला काय म्हणला तुला काय म्हणला तुला ईश्वर लाज वाटते मला लाज वाटते मला लाज वाटते मला लाज वाटते मला. सगळ्यांनाच आपली आई खूप छान आणि खूप सुंदर संस्कारी असं वाटत असतं पण मंगळागौरीच्या खेळात सुद्धा तुझी आई मोठी का माझी आई मोठी याचं भांडण मात्र लागलेलं आहे. तुझी आई मोठी का माझी आई मोठी 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 तुझी आई मोठी का माझी आई मोठी. हा सोमू बबूचा गाणा आला हे पहा बरं का. 1 2 3 सोमू सोमू सोमूचा गाडा सगळ्यांना गाडा सोमू 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 सोमूचा गाडा सगळ्यांना सोमू 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 रोज रोज कसरत तारेवरची लाडकी सुनवी सासूबाईची रोज रोज कसरत तारेवरची लाडकी सुनवी सासूबाईची रोज रोज ऑफिस रोज घरकाम मंगळागौरीचे खेळ खेळून छान पळत पळत बस गाठायची सगळ्यांची मर्जी सांभाळायची रोज रोज कसरत तारेवरची लाडकी सुनवी सासूबाईची लाडकी सुनवी सासूबाईची लाडकी सुनवी सासूबाईची. मंगळागौरीचे खेळ म्हणजे प्रोफेशनली म्हणतात तसे पायलताई करतात. माझा खरंच म्हणजे शब्दाला त्यांनी मान दिला त्याबद्दल अगदी फुल ना फुलाची पाकळी छोटासा सत्कार आहे.